त्या फुटेल त्या ना मस्त लागता पर गोड होता जाणार असं वातावरण आहे आजूबाजूचं. पाडली व जांभळं काढते ती, झाडावर चढलीये. गोड जांभूळ आहे, खा ना, मस्त आहे. खाल्ली का तू? नाही खाल्लीच नाही ना. मी पण आजच खाल्ले, किती दिवस झाले खाल्लेच ना. का शेवडी येत नाही जांभळा. संध्याकाळची वेळ आहे. या या ही आमची टर्की, ही फिमेल आणि ही गिनी फाऊल. या छान असं वातावरण आहे. संध्याकाळची वेळ आहे. सगळे पक्षी आपोआप आपापल्या घरात जातात. ही रेशमा आहे. सगळं हिरवगार झालंय. थोडासा पाऊस पडलाय तरी. गाई पण चरायला आले. काय यमुनाच्या घरी चालली मी आता. इथे पण आता घर बांधायची कामं चालू आहे. हे यमुनाचं घर. हे चिंट्या. घर बांधायला इथे दगड आली आहे. आता इथे पण घर बांधणार आहे. अबो, नाव काय तुझं? नाव सांग. नाही बोलत ना. बोल ना, बोल ना. कडुलिंबाचा, वांग्याची रोप. गुढीपाडव्याला याचं आम्ही हे करतो ना, रस करून प्रसाद म्हणून पितो. नारळाची झाडं. मी एक ग्लास पितो एवढा. पुदिना मस्त फ्रेश पुदिना आहे. वांग्याची रोप आंब्याच्या झाडामध्ये लावली आणि आंब्याची रोप एवढी झाली आता. मागे लावलेली कोबी सॉलिड मस्तच. बघा कोबी. मिरच्या पण आल्या का? मिरच्या दे ना. छान अशी कोबी आलेली आहे, मस्त दिसते. आणि या मिरच्यांची झाड दाणेदारचा. मिरची पण आली आहे. इथे पण आहे मिरची. छोट्या छोट्या आताशी कोबी सुरुवात झाली आहे. वातावरण आहे छान असे ढग, पाणी, हिरवळ. मे महिन्यातली हिरवळ आहे ही.
वाटलं नव्हतं एवढी हिरवगार आता असेल. या 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 या. तुला याच्यात पकडता हातात? हा रेश्मा नाही. आपली फुलांची बाग बघूया. सर पावसामुळे फुलं जरा जाऊन जाते. आळू पण त्याच्या आतच आले. बंद करू. मी वर जाते. हा बंद कर.